कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 15. त्याने हळूच तिचा हात आपल्या हातांमध्ये घेतला होता आणि त्यावर ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर मात्र शहारा आला होता. त्याने ते बघितलं आणि हळूच तिला घेऊन बेडवर जाऊन बसला. तिच्या कानाची पाकळी ओठात धरून तिला, परी, तुला अजून वेळ हवा असेल तर नक्की घे. मी तुझी वाट बघायला तयार आहे ग. पण प्लीज माझ्यापासून दूर नको जाऊ तूच. हा अक्षय तुझ्याशिवाय काहीच नाही ग. एवढे बोलून त्याने तिला बाजूला बसवलं होतं. पण त्याचे शब्द ऐकून परीच्या मनात त्याच्याविषयी अजूनच आदर निर्माण झालेला होता. खरं तर तिलाही ओढ होती त्याची. पण कॉलेज पूर्ण नव्हतं झाले ना तिचं अजून. CA व्हायचं होतं तिला, म्हणून ती कचरतच होती नात्यात पुढं जायला. पण आताच्या त्याच्या शब्दांवर मात्र तिला खात्री पटली होती की नात्यात पुढं जरी गेलो ना तरी अक्षय आपल्या मनाविरुद्ध काहीच नाही करणार. म्हणून मग तिने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि त्याच्या मानेला विडघा घातला. परी म्हणाली, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आहो. माझं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही मदत नक्कीच कराल मला. अक्षय म्हणाला, हो नक्कीच करणार ना. मग जाऊया का पुढे आपण? त्याने खट्याळ, माझं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही मदत कराल ना? हो नक्कीच करणार. मग जाऊया का पुढं? त्याने खट्याळ हसत विचारले होते आणि तिनेही लाजून होकार दिला होता. अक्षयने तिला तसेच जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याने असे अचानक केल्यामुळं तिचे डोळेच मोठे झाले होते. पण हळूहळू तिचाही प्रतिसाद मिळू लागलेला होता. त्याच्या केसात हात घालून तीही त्याच्यास रमून गेलेली होती. बराच वेळ किस करून त्याने तिचे ओठ सोडले होते. तशी ती मोठे श्वास घेऊ लागलेली होती. पण आज मात्र तिला त्याने इतका वेळच मिळू द्यायचा नाही ठरवलेले होते. लगेच मानेवर त्याच्या ओठांनी हल्ला चढवलेलाच होता. तिच्या तोंडातून आहा असा मादक उत्साह बाहेर पडला. त्यामुळे अक्षयला अजूनच चव आलेली होती. त्याने आता तिच्या पोटांवर ओठ टेकवलेले होते. तिची ती साडीच्या कोपऱ्यातून दिसणारी गोरी कंबर त्याला खुणवत होती. त्याने हळूच तिचा पदर बाजूला केला आणि तिच्या पोटांवर असणाऱ्या नाजूक खोल खडींवर ओठ टेकवले होते. सोबतच त्यांचे हात तिच्या स्त्रीतत्वावर पोचलेले होते. त्याच्या अशा दुहेरी हल्ल्याने परी माशांसारखी तडफडू लागलेली होती. तिची तडफड अक्षयला अजूनच उत्तेजित करत होती. हळूहळू पोटांवरून तो वरती सरकू लागला होता. त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आता मात्र तो बेभान झालेला होता. एक एक करत कपड्यावरचे अडसर दूर केले जात होते. तिच्या समावतानात त्याने तिची परमिशन घेतलेलीच होती. मे आय? तिनेही लाजत होकार दिला होता त्याला. थोडासा त्रास झाला, पण अक्षयच्या समजूतदारपणामुळं तिलाही तो जाणवलेलाच नाही. जसजशी रात्र चढत होती तसतशी त्यांची रूम मादक सुस्कारे आणि बांगड्यांचा मंद किणकिणीने भरून जाऊ लागला होता. रात्रीचा चंद्रही त्या दोघांना बघून लाजून ढगाळ लपलेला होता. पूर्ण रात्रभर फक्त त्यांचाच आवाज रूममध्ये फिरत होता. पहाटे पहाटे थकून दोघांचाही डोळा लागला. सकाळी सगळे हॉटेलवरून लवकरच घरी निघून गेले होते. कोणीही त्या लव बर्डला उठवले नाही. त्यांना तिकडचंच ठेवून ते हे सगळेजण आपापलं आवरून रोजच्या कामाला निघून गेलेले होते. या दोघांना याची कल्पनाच नव्हती. सकाळी जेव्हा डोळ्यांवर ऊन येऊ लागले तेव्हा परीचे डोळे उघडले. पण जरा जास्तच परिश्रम केल्यामुळं तिच्या डोळ्यांवर झोपेची धुंदी होती. घड्याळात बघितले तसं मात्र ती पटकन उठून बसली. उठताच तिच्या ओटीपोटातून जोरात कड गेली. तसे तिच्या तोंडून आहा असे उद्गार पडले. तिचा तो दुखारा आवाज ऐकून अक्षय पटकन उठून बसला. अक्षय म्हणाला, खूप दुखतंय का ग? डॉक्टरांना बोलावू का? पेन किलर देऊ का तुला? त्याच्या अशा काळजी करण्याने खरं तर तिला स्वतःवर खूप प्राऊड फील होत होतं. असा काळजी घेणारा आणि खूप प्रेम करणारा जोडीदार कुणाला नको असतो ना? तिनेही हसत त्याला म्हणाली, काळजी नका करू तुम्ही. थोडंसं दुखतंय, पण गरम पाण्याचा बाथ घेतला की होईल ठीक सगळं. मग त्याने तिला डायरेक्ट उचललं आणि बाथरूममध्ये घेऊन गेला. कपडे तर दोघांच्याही अंगावर नव्हते. तिला खूप लाज वाटत होती, पण अक्षय पुढं तिचं काही चाललंच नाही. तिने लाजून त्याच्या स्मितीत चेहरा लपवला
त्याने टबमध्ये कोमट पाणी सोडले आणि तिला अलगद त्यात बसवले होते. अजूनही त्याने तिची मिठी सोडलेलीच नव्हती. वरून गरम पाण्याचा शावर सुरूच होता. गरम पाण्यामुळं तिची पोटदुखी कमी झालेलीच होती. पण इकडे अक्षय तिचं भजलेलं रूप बघतच होता. त्याने तिला कमरेत हात घालून जवळ ओढले आणि पुन्हा ओठांवर ओठ टेकवले होते. ही इतक्या पटकन झाले की तिला रिॲक्ट करायला वेळच मिळाला नाही. हळूहळू तीही त्याला प्रतिसाद देऊ लागलेली होती आणि सुरू झाला बाथरूममधला रोमॅन्स. एकदाच कशी तरी रोमॅन्सवीत आंघोळ उरकली होती. यातच त्यांना 1 वाजला. पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाचा खुणा तिच्या शरीरावर उमटलेल्या तीही त्याच्या प्रेमझरात न्हाऊन निघालेलीच होती. पण आता मात्र सपाटून भूक लागलेली होती त्यांना. त्याने खाली कॉल करून दोघांसाठी जेवणाची ऑर्डर सुद्धा दिली होती आणि आवरू लागला होता. मध्ये मध्ये परीला त्रास देणंही चालूच होतं त्याचं. जेवण आल्यावर दोघांनी जेवून घेतलं आणि आता तिला पटकन आठवलं घरचे अजून इथंच आहेत. तशी त्याच्यावर ती सुद्धा चिडली होती. परी म्हणाली, "आहो, घरचे काय म्हणतील आता? तुम्हाला कळतं का? तुमच्यामुळं उशीर झालेला आहे मला. काय म्हणतील ते आता मला? रियाताई आणि निकिताताई तर चिडून हैराण करतील मला. तुम्हाला काय आहे? काय सांगू मी त्यांना आता?" मी त्यांना एकदा तिच्याकडे बघितलं आणि तिच्या बडबडणाऱ्या ओठांना ओठाचं गप्प केलं. अक्षय म्हणाला, "शू, किती चिडतेस ग तू? शांत हो आधी. आता परत जर काही बोललीस ना तर पुन्हा सुरू होईल मी." तशी तिने तोंड मुरगाळून फिरून घेतले. परी, "अगं, घरचे केव्हाच गेलेत घरी. आतापर्यंत सगळे आपापल्या कामावर सुद्धा गेले असतील ग. आणि तुला कोणीही काहीही बोलणार नाही आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे आपलं लग्न कालच झालेलं आहे ते म्हणून. सो रिलॅक्स. तू टेन्शन घेऊ नको." तिला निवांत करत तो म्हणाला होता. तसं तीही जरा रिलॅक्स झाली होती. पण आज रात्रीचं बालीला जायचं होतं. त्यामुळे तिची शॉपिंग आवरायची होती. म्हणून पटकन आवरून त्याने परीला घरी घेऊन गेला होता. घरी जातानाच त्याने रियाला शॉपिंगविषयी सांगितलेलेच होते. पण त्या दोघांनाही परीची शॉपिंग आधीच उरकलेली होती. तसेच रियाने अक्षयला सांगितले तसा तो सुद्धा रिलॅक्स झाला होता. आणि संध्याकाळी चहा घेतल्यावर दोघेही एअरपोर्टकडे निघाले होते. जातानाही परीला रिया, नैना दोघींनीही चिडून हैराण केलेलेच होते. रात्री 10ची फ्लाईट होती त्यांची. त्यामुळे त्याने बाहेरच डिनर करून घेतलेला होता. सगळेच आले होते त्यांना एअरपोर्टवर सोडायला. परत घरी जाऊन जेवणाची दगदग करण्यापेक्षा फॅमिली डिनर होईल म्हणून सगळ्यांनीच त्याला होकार सुद्धा दिला होता. तसेच सगळ्यांनी हसत खेळत डिनर आवरून घेतले होते. तोवर तर फ्लाईटची सुद्धा वेळ होत आलेलीच होती. म्हणून मग त्यांना एअरपोर्टवर सोडून बाय करून सगळे घरी परतले होते. आणि हे दोघे निघाले त्यांच्या डेस्टिनेशनवर वरती बालीला. चेकिंग वगैरे सगळं झाल्यावर दोघेही फ्लाईटमध्ये बसले होते. पण परी पहिल्यांदाच हे सगळं बघत असल्याने तिला जेवढी उत्सुकता होती ना तेवढी भीती सुद्धा वाटत होती तिला. तिने अक्षयचा हात घट्ट पकडून ठेवलेलाच होता. फ्लाईट टेक ऑफ होताना तर तिने डोळे मिटलेच होते. त्यातच घट्ट धरलेल्या अक्षयच्या हाताला तिची नखे रुतली होती. अक्षयने तिची भीती समजून घेत तिला मिठीत घेतलेले होते. थोड्या वेळात फ्लाईट स्थिर झाली. तसे अक्षयने हळूवार हाक मारत तिला बाहेरचा नजारा बघायला सांगितलेलं होतं. सुरुवातीला नकार देणारी ती त्याच्या प्रेमळ हाकेने आणि अर्जवाने बाहेर बघू लागली होती. अक्षयने मुद्दामच तिला विंडो सीटला बसवलेले होते, ज्यामुळे बाहेरचे दृश्य ती बघू शकेल. आणि आता खरंच ती एखाद्या लहान मुलीसारखी हे बघू की ते बघू असं करतच होती. आकाशातून विमान जाताना तिला ढग असे हातात घेता येईल इतके जवळ वाटत होते. त्या निळ्या काळ्या आकाशातून खालचे दृश्य मनमोहर दिसत होते. शहरातल्या सगळ्या लाईट्स लागल्यामुळं जणू पृथ्वीवर चांदण्या उतरण्याचा भास होतच होता. खूप उभोलवीन असे ते दृश्य परी डोळ्यात साठवून घेतच होती. आणि अक्षय मात्र तिच्या त्या अल्लड निरागस हास्यात स्वतःला हरवत चाललेला होता. बालीचे हे निरीक्षण दोघांच्या नात्यांचा पाया भक्कम करणारे ठरणारच होते. हे मात्र नक्की खरंच आहे. अखेर ते इंडोनेशियातील मधील बाली
एअरपोर्टवर पोचले होते. बाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटन स्थळ आहे. 1980 पासून इथल्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बालीमध्ये वर्षभर उल्हासदायक वातावरण असते. तर अशा या बालीच्या कुटा विमानतळावर हे दोघे उतरले. तिथलं वातावरण खरंच खूप सुंदर होते. अप्रतिम होतं. खूपच फ्रेश वाटलं त्या दोघांना तिथं. प्रवासांचा सगळा थकवा कुठल्या कुठं निघून गेलेला होता. विमानतळावर त्यांना न्यायला कुटा रिसॉर्टची एक कार न्यायला आलेली होती. कुटा एअरपोर्ट जवळचे हे रिसॉर्ट होतं. या रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे या रिसॉर्टमध्ये 2.5 किलोमीटरचा भाग फक्त वाळूचाच आहे. रात्रीच्या वेळी इथल्या लाईटच्या झगझमाट हे दृश्य खूपच विलंबनीय असे दिसे. दोघांनीही आधी हॉटेलवर जाऊन फ्रेश व्हायचे ठरवले होते. दोघेही हॉटेलवर आले. डॅडनी हनीमून स्वीट बुक केला असल्यामुळं ती रूम भरपूर मोठी होती. बॅक साईडला सी व्ह्यू असल्याने रात्रीच्या वेळी समुद्राच्या लाटांचा तो खळखळाट आवाज आणि त्यात या हॉटेलच्या लाइटिंगचे पडणारं रिफ्लेक्शन इतकं सुंदर दिसत होतं ना की बघणाऱ्याचे भांडण हरपले जावं. त्या दोघांनी बाल्कनीतून तो नजारा बघितला. खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत होतं ते. फ्रेश पण आणि फील पण होत होतं त्या दोघांना. पण जेल लॅग असल्यामुळं दोघेही फ्रेश होऊन बेडवर पडले. अक्षयने तिच्याकडे हात करताच ती त्याच्या कुशीत शिरली आणि काहीच वेळात दोघेही निद्राच्या अधीन झाले होते. सकाळी जेव्हा परीला जाग आली तेव्हा तिच्या नजरेला अक्षयचा चेहरा पडला. कर्ली केस, धारदार नाक, हलकी ट्रिम केलेली बियर्ड आणि सगळ्यात मस्त त्याचा तो गोरा रंग. हाय, कसला हँडसम आहे हा माझा नवरा. असं वाटतंय बघतच बसावं. माझा नवरा रागात भारी असं स्वतःशीच बोलून त्याच्या कपाळांवर तिने हलकेच ओठ टेकवले होते. एवढा वेळ तिचं स्वतःशी बडबड करतानाचं बोलणं ऐकून अक्षयने तिला हलके स्वतःकडे खेचले. तसे ती बेसावध असलेली ती त्याच्या अंगावर पडली आणि कपाळाच्या ऐवजी तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकले गेले. परी, तू चुकीच्या जागी किस करत होतीस ग. असे नाही का वाटत तुला? त्याच्या बोलण्याने तिच्या अंगावर शहाराच आला होता. तिचे रोमरोम त्याच्या अंगावर फुंकर घालण्याने चेतवले होते. तिनेही हळूच त्याला म्हणाली, नाही चुकली, कारण मी चुकली तरी माझा नवरा ती जागा बरोबर करून घेईल याची खात्री होती मला. डोळा मारून ती सुद्धा म्हणाली. तिच्या त्या बोलण्याने अक्षय हसतच खाली वाकला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. हळूहळू किस सोबतच प्राणायाला पण भर आला होता आणि दोघांच्याही कपड्यांचा अडसर दूर होऊन झालेला होता. दोघांनाही कळलेच नाही. दुपारी फ्रेश होऊन त्यांनी पहिलं जेवण करून घेतलं आणि बालीमधील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी निघाले होते. यासारखी काही स्थळे तिथे बघण्यासारखीच आहेत. तेथील मंकी फॉरेस्टर, सेकिंग राईस ट्री, युबर्ड ट्रेडिशनल स्पा, उलुवाटू टेम्पल हे ठिकाणे त्यांनी 4 दिवसात पाहायचं ठरवलं. त्यांना गार्ड्स करायला हॉटेलची कार आणि गार्ड्स होता. सध्या तरी दुपार झाल्यामुळं त्यांनी जवळचीच ठिकाणे बघायला प्राधान्य दिले. तसं त्यांना तो गाईड्स घेऊन जाऊ लागला होता. तो प्रत्येक ठिकाणची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत होता. दोघेही सगळं आनंदाने बघत होते, एन्जॉय करत होते. शिवाय दोघांनाही बऱ्याच सेल्फी सुद्धा घेतल्या होत्या. तिच्या चेहऱ्यांवरचं हसू बघून अक्षयच्या चेहऱ्यावरही स्माईल आली होती. ती म्हणेल तसे वेडेवाकडे सेल्फी काढत होता. ती किती अल्लड आहे हे त्याला आज जाणवत होतं. इतके दिवस आपण मिस केलं याची त्याला जाणीव झाली आणि मनोमन तिचं हे रूप अलगद पाकडीसारखं जपायचं याचा त्याने मनोमन निर्धार केलेलाच होता. तिची हाक आली तसा तो पुन्हा एकदा तिच्या वेडेपणात सामील झाला होता. हसत खेळत त्यांनी जवळचेच पॉइंट घेतले होते. संध्याकाळी 7 वाजता ते पुन्हा हॉटेलवर आले. परी फ्रेश व्हायला गेली तसे अक्षयने खाली कॉल करून दोघांसाठी कॉफी मागवलेलीच होती. ती फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हाच बेल वाजली होती. अक्षय म्हणाला, कॉफी आली असेल घे, असं अक्षयने तिला सांगितलं. कॉफी घेऊन आलेल्या वेटरसोबत त्या हॉटेलचा मॅनेजर सुद्धा आला होता. त्याने अक्षयला आज रात्री होणाऱ्या कपल पार्टीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं आणि तो सुद्धा निघून गेला.
अक्षयने फ्रेश होऊन कॉफी घेतली आणि परीकडे बघितलं तर ती कसल्या तरी विचारात दिसत होती. अक्षय म्हणाला, कसला विचार करतेस ग परू तू? काय झालं तुला? काही त्रास होतोय का? परी म्हणाली, नाही हो, काही त्रास नाही होत आहे मला. पण आज रात्री पार्टीला काय घालू ना मी, ते टेन्शन येत आहे. कारण मी तर फक्त साड्याच भरलेल्या आहे बॅगमध्ये. त्यावर अक्षय जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, एवढ्याशा गोष्टीचं टेन्शन घेतेस तू होय? ती दुसरी बॅग दे बघू मला. तुझ्यासाठी सरप्राईज आहे बघ त्यामध्ये. उघड तरी खरं, काय काय सरप्राईज आहे ते म्हणून. परी म्हणाली, थांबा आधी मला बघू द्या. तिचा उतावळेपणावर तो अजूनच हसू लागला होता. तिने ती बॅग उघडली आणि त्यात बघितलं तर त्यात सगळे वन पीस, शॉर्ट ड्रेस आणि डिझायनर साडी होती. खूप खुश झाली ती हे बघून. हे कधी घेतलं तुम्ही? मला सांगितलं पण नाही, लडक्या रागात तिने विचारलं. त्यावर तिला हाताला धरून त्याने जवळ ओढलं आणि सांगितलं, ज्यावेळी हे सगळं सरप्राईज ठेवलं ना, तेवढाच सगळं घेतलेलं होतं मी. आवडलं ना तुला? असं बोलत त्याने तिच्या कॉलरबोनवर ओठ टेकवले. तसा तिच्या तोंडून मध्ये सुस्कारा बाहेर पडला. पण पटकन बाजूला होऊन तिने त्याला आवरायला सांगितलं आणि स्वतः बाथरूममध्ये जाऊन तयार होऊ लागली होती. पण या सगळ्या नांदात ड्रेस घ्यायचा मात्र ती विसरलीच होती. जेव्हा लक्षात आले तेव्हा तिने अक्षय कुठे आहे ते चेक केलं. कारण जर त्याचा रोमॅन्टिक मूड ऑन झाला तर पार्टीला जायला त्यांना उशीर होणार होता. त्याला हाक मारली पण त्याने रिप्लाय नाही दिला, म्हणून ती रिलॅक्स झाली. बाथरूममधून ती बाहेर आली आणि त्याच वेळी अक्षयने तिला पाठीमागून मिठी मारली. पुन्हा सुरू झाला त्यांचा खेळ. असेच हसत खेळत त्यांचे 4 दिवस संपले होते. आता उद्या जायचं म्हणून त्यांनी आजचा दिवस फक्त शॉपिंगसाठी ठेवलेला होता. लंच आवरून ते दोघे आज ड्रायव्हर घेता सीट शॉपिंगला बाहेर पडले होते. आज बाहेरचं जेवून त्यांनी हॉटेलवर जायचं ठरवलेलंच होतं. शॉपिंग करता करता त्यांना तसेही वेळ होणारच होता म्हणा. आणि परत येऊन त्यांना पॅकिंगसुद्धा करायची होती. परी प्रत्येकासाठी आठवणीने गिफ्ट घेत होती. घरातल्या सगळ्यांना तिने गिफ्ट घेतलेलेच होते. त्याचसोबत त्याच्या मामा मामींसाठीही सुद्धा त्यांनी गिफ्ट घेतले होते. कारण ते अजून तिथंच राहत होते, गेले नव्हते गावी म्हणून. रात्री उशिराच ते सगळी शॉपिंग आवरून हॉटेलवर पोचले होते. दोघेही खूप थकले होते. त्यामुळं पॅकिंग उद्या लवकर उठून करू असं ठरवून दोघेही झोपून गेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.